इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरातील मोहटा देवी मंदिराचा 53वा नवरात्र उत्सव यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून संपूर्ण शहर भक्तिभावाने दुमदुमले आहे। 1972 मध्ये अहमदनगर बीडच्या दुष्काळामुळे उल्हासनगरात स्थायिक झालेल्या कुटुंबांनी देवी भक्ती सोडली नाही। कैलासवासी भगवान खेडकर, ज्ञानदेव घोडके, सीताराम व भाऊराव शिरसाट, तुकाराम पालवे, कैलासवासी एकनाथ खेडकर यांनी पुढाकार घेऊन छोट्याशा पूजनाने सुरू झालेला उत्सव आज भव्य मंदिर व सामाजिक ऐक्याचे केंद्र बनला आहे। काशीहून आणलेल्या ब्राह्मणांच्या उपस्थितीत देवीची प्राणप्रतिष्ठा, होम हवन झाले आणि जगदंबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन झाला। हरिनाम सप्ताह, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना बक्षिसे, महाप्रसाद या उपक्रमाची परंपरा रूढ झाली। एसटी महामंडळाने भक्तांच्या सोयीसाठी विशेष बसेसही सुरू केल्या। मंदिर परिसरात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने समाज हॉलही उभारला गेला। अर्धशतकाहून अधिक काळ मोहटा देवी मंदिर हे श्रद्धा, संस्कार आणि समाज एकतेचे प्रतीक ठरले आहे। या सुवर्ण महोत्सवी वर्षात भक्तांना नवी उमेद आणि विश्वास मिळावा हा खरा संदेश आहे, असे अध्यक्ष बारिकराव फुंदे व सचिव विक्रम बोडके यांनी सांगितले। मी स्वतः 14 मे 64ला इकडे आलो, त्यावेळेस आपल्या बीडमध्ये काही थोडे लोक आणि नगर तालुक्यातले काही थोडे लोक इथं आमच्या आधी आलेले होते, परंतु ते असे पहिल्याने येताना मजुरीसाठी आलेले होते आणि मी येताना नोकरीसाठी आलो होतो, म्हणजे नोकरी लागली म्हणूनच आलेलो। आल्यानंतर पहिले बरेच दिवस गेले तेव्हा साधारणतः जे दुष्काळी वर्ष होतं 71, ते 71ला आमच्या काही मंडळींनी, म्हणजे त्याच्यात काही शिक्षक लोक होते, त्यांनी त्या विठ्ठल मंदिराच्या समोर होम चालू केला देवीचा, परंतु मंदिर नव्हतं। मग अशी कल्पना आम्ही मांडली की आपण मंदिर करायला पाहिजे, देवीच्या नावाने इथं मंदिर पाहिजे आणि हे देवीचं मूळ स्थान आहे ते याचं आहे, माहूरचं। तेव्हा ते ठरल्यानंतर आम्ही या मंदिराची स्थापना करायची ठरवलं। आम्ही आणि बरेच लोक होते, तोपर्यंत बरेच लोक आणखी नाही आलेले होते आणि हे मंदिराची स्थापना आम्ही 72 साली केली। सुरुवातीला फार छोटंसं आपलं पत्र्याचं मंदिर होतं आणि त्यानंतर आम्ही हे मंदिर मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हे आतापर्यंत आलेलं स्वरूप आहे। बाकीची जी मंडळी आली ती 72चा दुष्काळ तिकडं पडला म्हणून इकडं जनावरं पोसण्यासाठी आली होती। बरेचसे जनावरं पायी हाकीत नगरहून त्यांनी इथं आणलेली होती आणि ते जनावरं जपण्यासाठी इथं ते उल्हासनगर आले, ती इकडंच राहिली आणि त्यावेळेस मंदिराची गरज भासली आम्हाला। जे लोक 72ला आम्ही आलेले होतो त्याच्याचे बरेच लोकांना दसऱ्याला मोठा देवीला जाता येत नव्हतं, त्यावेळेस मुलाच्या परीक्षा वगैरे असायच्या आणि त्या परीक्षेमुळे त्यांना जाता येत नव्हतं शाळेमुळं, म्हणून असा विचार आला की इथंच देवीच्या मंदिराची स्थापना करूया। आणि त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्याने होम चालू केला त्यावेळेस आमच्याकडे काही शिक्षक मंडळी होती, जसे घोडके सर होते, पालवे सर होते, दैफळे सर होते, असे अनेक लोक, आमचे भगवान खेडकर, नाथाभाऊ खेडकर, हे असे बरेच लोक आम्ही एकत्र येऊन या मंदिराची स्थापना केली। मंदिरात उभं राहायचं, पण ते कसं उभं राहायचं, आम्ही सगळं लोकवर्गणीतून हे उभं केलं। लोकवर्गणी म्हणजे थोडी थोडी जमा करून मंदिराचं काम करायला सुरुवात केली। सुरुवातीचा कार्यक्रम फक्त आम्ही 300 रुपयात केलेला आहे। माझे नाव तुकाराम म्हातारदेव पालवे, मी शिक्षक म्हणून इथं 71-72ला आलेलो आहे आणि त्याच वेळेस त्या परिसरातील म्हणजे आजचा अहिल्यानगर, यापूर्वीचा अहमदनगर, नगर तालुका, नगर जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील बरेचसे लोक नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त, मजुरीनिमित्त
या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते आणि ते राहत असताना इथून एक धार्मिक भावना म्हणून मोठा देवीला इथून लोक जायला त्यावेळेस माळशेज घाटसुद्धा अस्तित्वात नव्हता. रेल्वेने पुण्यापर्यंत जावं लागायचं, तिथून परत एस टी धरून जावं लागायचं आणि ते सर्वांना शक्य होत नसायचं किंवा अनेक अडचणी यायच्या. मग ह्या सर्व परिसरातील लोकांनी विचार केला की आपण जर इथं देवीची स्थापना जर केली तर आपल्याला जायचे कष्ट वाचतील, 2 रुपये वाचतील. आणि अशा सर्वांच्या विचाराने आता आमचे ज्येष्ठ सिनियर जे आहेत, भाऊराव शिरसाट, जे आता अस्तित्वात नाहीत, एकनाथ खेडकर, भगवान खेडकर, घोडके सर आहेत ते पण आता इथं नाहीत सध्या, आणि दैफळे, नामदेव दैफळे, असे सर्व एकत्र आले. मग म्हणले आपण इथं मंदिर स्थापन करायचं. म्हणजे दक्षिणा म्हणजे वर्गणी जरी म्हटलं 1 रुपया जरी दिला, 1.25 रुपया, तर त्या टायमाला स्वस्ताईमध्ये खूप वाटायचं की एखादा खुशीने जर 1 रुपया 1.25 रुपया दिला तर त्याचं म्हणजे अभिनंदन वाटायचे की आपल्या देवीसाठी काहीतरी पैसे जमतात. आणि असं करून काही दिवस फोटो ठेवून आम्ही म्हणजे मंदिराचं होम वगैरे केले. आणि नंतर मग इथं ही जागा विकत घेतली. म्हणजे आहे सरकारी जागा, पण ती जे स्थानिक बसलेले होते त्यांच्याकडनं. आणि मग ह्या लोकवर्गणीतनं त्या टायमाला 100 रुपये, 50 रुपये, 25 रुपये जे देतील, सोसायटी होती, पैसा कमी होता आणि सर्व कष्टकरी लोक या ठिकाणी राहत होते. त्यामुळं ह्या सर्वांच्या सहभागातून मग हे मंदिर उभं राहिलं. पूर्वी पत्र्याचंच केलेलं होतं, पत्र्याचं शेड होतं. आणि कालांतराने मग जसे पैशाची जमाव झालेली आहे, ह्या सुरुवातीला तर मग ह्या 10-5 लोकांनीच स्वतः त्यात आर्थिक हातभार लावलेला होता. आणि मग कालांतराने मग मंदिर स्लॅबचं केलं, शिखर झालं आणि लोकांना जाण्या येण्याचा त्रास जो आहे तो वाचलेला आहे. आणि मग 72ला ह्या चांगल्या रूपामध्ये मंदिर उभं राहिलेलं आहे. मोठा देवी माता की जय. मी विक्रम बोडके, जगदंबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सचिव. या ठिकाणी 1972 पासून या परिसरात आमचे जे दुष्काळग्रस्त आणि नोकरीच्या निमित्ताने आलेले जे काही ज्येष्ठ मंडळी होती, त्यांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली. आज या मंदिराच्या वतीने या ठिकाणी हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सभागृह हे दुमजली सभागृह मोठ्या मानलेलं आहे. त्याचबरोबर मुंडे साहेबांचा अर्धाकृती पुतळासुद्धा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे, त्याची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर या हजारो लोक या नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने या ठिकाणी श्रद्धेने जमा होतात. आणि हा नवरात्र उत्सव जो 300 रुपयापासून सुरू झाला, तो आज वर्षाला जवळपास 10 लाख रुपये त्याचा एका नवरात्राचा खर्च येतो. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव मोठा धूमधडाक्यामध्ये भक्तिभावाने आणि श्रद्धेने मराठवाडा, नगर आणि या भागातील जे रेणुका मातेला आणि मोठा देवीला मानणारे भक्तगण आहेत, त्यांच्या श्रद्धेतून हा साजरा केला जातो. या ठिकाणी 9 दिवस अतिशय समाज प्रबोधन करणारे, महिलांना, लहान मुलांना असे समाज प्रबोधन करणारे व्याख्यानं, कार्यक्रम, महिलांच्या आवडीचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. आणि धार्मिक कार्यक्रमाबरोबर या ठिकाणी समाज प्रबोधन करणं हाही उद्देश या ठिकाणी आम्ही पार पाडतो. अशा पद्धतीने गेले अनेक वर्ष, 53 वर्ष हे आहे, या ठिकाणी हे नवरात्र उत्सव अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेने पार पाडला जातो. जय माताजी.